आणि आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 मध्ये। आमची वाहनं रोखली तर गृहमंत्र्यांच्या घराबाहेर जाऊन बसणार। फडणवीसांच्या नागपूर आणि मुंबईच्या घरी लाखोंच्या संख्येने मराठे जाऊन बसतील। जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा। दिशा मुंबई आणि ध्येय मराठा आरक्षण। जरांगे पाटलांकडून मराठा आरक्षणाचा निर्धार। 20 जानेवारीला मुंबईमध्ये जाणार, आरक्षण घेऊनच येणार, जरांगेंचा निश्चय। मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी आझाद मैदानाची निवड केली जाण्याची शक्यता। मुंबईतील मराठा समन्वयकांची जरांगेंच्या शिष्टमंडळासोबत चर्चा। आझाद मैदान कसं सोयीचं याची समन्वयकांची शिष्टमंडळाला माहिती। येत्या 20 जानेवारीपासून ओबीसी समाजाचं राज्यभर आंदोलन। ओबीसी समाजाकडून आंदोलनासाठी मुंबईतल्या आझाद मैदानाची मागणी। शिंदे समितीच्या कामाचा मुख्यमंत्री आज आढावा घेणार, सूत्रांची माहिती। शिंदे समितीसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक होण्याचीही शक्यता। महाराष्ट्रातल्या लोकसभेसाठी ठाकरे गटाचा 23 जागांवरचा दावा कायम। महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला दिल्लीतच ठरणार। काँग्रेसच्या दिल्लीतल्या वरिष्ठांची उद्धव ठाकरेंचा संवाद झालाय, संजय राऊतांची माहिती। मेरिटच्या आधारावर जागा वाटप झालं पाहिजे, जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरून नाना पटोलेंचं वक्तव्य। तर आम्ही महाराष्ट्रामध्ये 30 ते 40 जागा जिंकू, पटोलेंकडून विश्वास व्यक्त। जागा वाटपावर बोलणाऱ्या महाराष्ट्रातल्या नेत्यांकडे अधिकार तरी आहेत का? काँग्रेसचे हायकमांड दिल्लीमध्ये, आम्ही तिथेच चर्चा करू, नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा टोला। काँग्रेसकडून राज्यामध्ये नेमलेल्या प्रभारींना कामाला लागण्याच्या सूचना। कोणता पक्ष कोणत्या जागांवर लढणार याची माहिती हायकमांडला द्या। महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथाला पुढल्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये घेणार बैठक। लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात आज काँग्रेसची दिल्लीमध्ये बैठक। लोकसभेच्या किती जागा लढवाव्यात यावर चर्चा होणार। बैठकीसाठी पटोले, थोरात, अशोक चव्हाण, वडेट्टीवार उपस्थित राहतील। छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे कार्यक्रमानिमित्ताने एकत्र। छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा कोण लढवणार याची चर्चा सुरू असताना दोन्ही नेते एकत्र। भाजप कार्य समितीची नागपूरनंतर आता मुंबईमध्ये बैठक। शनिवारी मुंबईतील वसंत स्मृतीमध्ये होणार भाजपची बैठक। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवली जाणार। 80 वाहनं गिफ्ट करण्यासाठी पैसा कुठून आला या सगळ्या गोष्टी ईडी सीबीआयला दिसत नाहीत। अंजली दमानिया यांचा अजित पवार गटाला सवाल। शिंदे गटाला कमळाबाईच्या पदराखालीच जायला लागेल, संजय राऊतांची शिंदे गटावर टीका। तर राहुल गांधी यांच्यामध्ये पंतप्रधान होण्यासाठी लागणारे सर्व गुण, राऊतांची राहुल गांधींवर स्तुतीसुमनं। पुढील 10 महिने सुप्रिया सुळे बारामतीमध्ये तळ ठोकून राहणार। मतदान होईपर्यंत माझी गाडी मुंबईला जाणार नाही, सुप्रिया सुळेंचा निर्धार। भाजप महिला विरोधी पक्ष दिल्लीमध्ये सरकार नाही, सरकारला लोकशाही नको, दडपशाही हवी आहे, सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका। भाजप फडणवीसांवर अन्याय करताय, दिल्लीमध्ये नेते फडणवीसांचा अपमान करतायत, सुप्रिया सुळेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका। महाविकास आघाडीच्या शेतकरी आक्रोश मोर्चाचा आज तिसरा दिवस। शेतकरी आक्रोश मोर्चा आज बारामतीमध्ये। शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी सुरू होण्याची शक्यता। आज राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीची तारीख निश्चित होणार। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी अयोध्येमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला। पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्या अयोध्या रेल्वे स्थानक आणि विमानतळाचं उद्घाटन होणार। अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं पवार आणि ठाकरेंना निमंत्रण। विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांची TV9 मराठीला माहिती। अखिलेश यादव, लालू प्रसाद यादव, केजरीवाल यांनाही निमंत्रण। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अयोध्येच्या दौऱ्यावर। मोदी उद्या अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करणार, तसंच राम मंदिरासह विविध विकास कामांचा आढावा घेणार। अयोध्येतील कार्यक्रम हा पक्षीय कार्यक्रम, भाजपला त्यांच्या पक्षाचा झेंडा मिरवू द्या। प्रभू श्रीरामाला त्रास होईल, ते पुन्हा वनवासात जातील असं कृत्य करू नका, संजय राऊतांचा भाजपला टोला। जळगाव आणि पाचोऱ्यामधील कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश। शिंदे गट आणि भाजपचे अनेक कार्यकर्ते ठाकरे गटात। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर पक्षप्रवेश। देवेंद्र फडणवीसांची आज जलयुक्त शिवार योजनेची आढावा बैठक। राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती भागामध्ये योजना राबवण्यासंदर्भात बैठक।
नाशिक पोलिसांनी सलीम कुत्ताची येरवडा आणि नाशिक रोड जेलमधून माहिती मागवली। सलीम कुत्ताशी संपर्कात असलेल्यांची नावं समोर येण्याची शक्यता। एक राहिला माणूस राहिला नाही, ज्याने मला शिव्या दिल्या नाही। माझा एकच गुन्हा, मी खरं बोलतो आणि त्याची फळं भोगतो। जळगावमधील कीर्तन कार्यक्रमामध्ये इंदोरीकर महाराजांचं वक्तव्य। नितीश कुमार जेडीयूचे नवे अध्यक्ष ललन सिंग यांच्या जेडीयूच्या अध्यक्षपदाचा राजीनामा। आयपीएस अधिकारी अनिश दयाल सिंह सीआरपीएफचे नवे महासंचालक। संसद भवन घुसखोरीचा तपास अनिश दयाल यांच्याकडे तर नीना सिंह आडी यांच्याकडे सीआयएसएफची जबाबदारी।